कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत वर्षानगर परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीचं काम सध्या सुरू आहे. मात्र या प्रकल्पासाठी प्रदूषण आणि पर्यावरण मंडळाच्या आवश्यक त्या कायदेशीर परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येतोय. वर्षानगर, वृंदावन पार्क, अरिहंत पार्क आणि श्री संभाजी हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवलाय. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. प्रकल्पासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. जलस्रोतांचं प्रदूषण होण्याची शक्यता असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आमच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्वरित काम थांबवावं, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिलाय. याबाबतचं निवेदन उपप्रादेशिक प्रदूषण मंडळ अधिकारी प्रमोद माने यांना आज देण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक महेश वासुदेव, श्रीकांत कुराडे, मंदार पंडत, अश्विनी पंडत, रुपाली औंधकर, स्वाती पवार यांच्यासह वर्षानगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.